पुढच्या बातमीकडे वळूयात। प्रकाश महाजन जर पुन्हा बोलले तर त्यांना उलट्या करायला लावेन अशी धमकी नारायण राणेंनी महाजनांना दिली आहे। प्रकाश महाजन लायकीहून जास्त बोललेले आहेत असं राणेंनी लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटलंय। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांबद्दल नारायण राणेंसह नितेश राणेंनी खिल्ली उडवलेली होती। एका भावाकडे 20 आमदार तर दुसऱ्याकडे 0 आहेत, त्यांची ताकद किती असा सवाल नितेश राणेंनी केलेला होता आणि त्यावर नितेश राणेंची उंची उभं राहिल्यावर लवंगा एवढी आणि बसल्यावर वेलची इतकी होते असं उत्तर मनसेच्या प्रकाश महाजनांनी दिलं होतं आणि त्यावरून सुरू झालेला वाद आता चिघळलेला आहे। पोस्ट नंतर त्यांच्या कार्यकर्त्यांचा शिव्याचा भडीमार आणि धमक्याचा भडीमार सुरू झाला। पण त्यांचा नंबर यावेळेस चुकला। मी आता जाईन 10:30 वाजता तिथं उभा राहील। कुणाला यायचं त्यांनी यावं, मला काय मारायचं मारावं, शिवी द्यायची द्यावी, माझ्याशी वाद काय करायचा वाद करावा, मी काय चुकीची टीका केली हे त्यांनी सांगून द्यावं। जर कुणी येणार नसेल, नारायण राणे साहेबाची इच्छा असेल तर मी कणकवलीसुद्धा जायला तयार आहे। सामान्य नागरिकांना सत्ताधारी पक्षातले लोक असे त्रास देत आहेत हे त्यांना कळू द्या ना। नारायण राणे साहेबाला जे रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडले त्यांच्याविषयी 2 शब्द लिहावे वाटले नाहीत। अतिवृष्टीने ज्यांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्याविषयी त्यांना काही वाटलं नाही। त्यांना त्यांच्या मुलावर टीका झाली दिसलं। मुलावर प्रेम करणं चांगलं आहे, पण आंधळेप्रमाणे प्रेम केलं तर काय होतंय हे महाभारतात सांगून गेलेत व्यास। अर्थात महाभारताचा यांचा काय संबंध म्हणा। मी साहित्यिक ह्याच्यात बोलायला गेलो, विचाराची उंची लवंगी एवढी तर त्यांना राग आला। आता मी बीडच्या भाषेत जर बोललो तर त्यांना किती राग येईल। आता ते पुन्हा आम्ही महाजन आहेत, आमचं तोंड फाटक आहे, मग ते पुन्हा बोललं तर राग येतो। मी काय म्हणलं, अवकातीपेक्षा जास्ती मोठा धोंडा उचलला तर दगा छातीवर पडतो। क्षमतेपेक्षा एखादी गोष्ट जास्ती मिळाली की लोकांना वाटतं की ती त्यांचा हक्कच आहे। ते तसं नसतं, परिस्थितीतून ते तयार झालेलं असतं आणि ते हक्क समजतात।